कार 1 जून रोजी हर्षल हा ग्रह मेष राशी सोडून वृषभ राशीमध्ये आलेला आहे. वृषभ राशी शुक्राची रास आहे आणि या शुक्राच्या राशीमध्ये हर्षलाचं भ्रमण 7 वर्षांसाठी असणार आहे. परत वृषभ राशीमध्ये हर्षलाला येण्यासाठी 84 वर्षाचा कालावधी लोटणार आहे. हा खूप मोठा कालावधी आहे. हर्षल ग्रहाची गुणवत्ता जर आपण बघायला गेलो तर हा अतिशय हुशार ग्रह आहे, चाणाक्ष आहे, संशोधन वृत्ती आहे, थोडं कडक डोकं आहे, थोडा विक्षिप्त आहे, थोडा सटकू आहे, तेवढा हुशार पण आहे. असे अनेको गुणधर्म या हर्षलामध्ये आहेत. आणि मग मेषेपासून मीनेपर्यंत या 12 राशींवरती हर्षलाचे अनेको प्रकार, अनेको परिणाम तुम्हाला दिसून येतील. कोणाचं लग्न ठरेल अचानक, कोणाला अचानक नोकरी लागेल, कोणाचा अचानक घटस्फोट होईल, कोणाला अचानक पैतृक संपत्ती प्राप्त होईल, कोणाला अचानक घबाड मिळेल, कोणाचा अचानक घबाड जाईल. चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आपण अचानक घटना घडवणे हे हर्षलाची खासियत आहे, गुणधर्म आहे त्याचा. मग हर्षल हा कुंभ राशीमध्ये उच्चीचा होतो. वृश्चिक राशी त्याला मानवते. म्हणजे सगळ्या वायुप्रधान राशी असतील म्हणजे बुधाच्या, थोडक्यात मिथुन असेल, कन्या असेल, कुंभ असेल, या वायुतत्वाच्या राशीमध्ये हर्षल हा उच्च प्रतीचं फळ द्यायला तयार असतो. आणि मग मेषेपासून मीनेपर्यंत वेगवेगळे परिणाम, वेगवेगळे फळ तुम्हाला हर्षल घेऊन आलेला आहे. तर बघूयात